वाहतूक शाखेमार्फत उद्यापासून पुसद तालुक्यामध्ये हेल्मेट सक्ती राबवल्या जाणार आहे। मागील कोरोना काळ जर पाहिला तर त्याच्यामध्ये जेवढे व्यक्ती मरण पावले नाही आहे तेवढे महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये दर 3 मिनिटाला एका व्यक्तीला आपला प्राण रोड अपघातामध्ये गमवावा लागतो। मागच्या वर्षीची जर आकडेवारी जर पाहिली तर मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 20,000 लोक फक्त ॲक्सिडेंटमध्ये मरण पावलेले आहेत। भारतामध्ये दरवर्षी 2 लाख व्यक्ती रोड ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतात। पुसद तालुक्यामध्ये मागच्या वर्षी एकूण 40 लोक रोड अपघातामध्ये मरण पावलेले आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण म्हणजे 90% जे प्रमाण आहे ते दुचाकी धारकाचे आहे आणि दुचाकी धारकामध्ये ॲक्सिडेंट जे झाल्याचं कारण आहे ते फक्त आणि फक्त हेल्मेट न वापरल्यामुळे झालेलं आहे। कारण ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागतो आणि त्याच्यामुळे त्याला प्राण गमवावे लागतात। हेल्मेट जर घातलं तर आपल्याला किरकोळ बॉडीवर कुठे जखम झाली त्याच्यावर उपचार करता येतो, पण हेड इंजुरी जर झाली तर त्याचा उपचार लवकर होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्राण गमवावा लागतो। त्यामुळे माझी सर्व पुसद मधील नागरिकांना विनंती आहे की दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करतील, स्वतःची काळजी तसेच आपल्या फॅमिलीची काळजी घेतील। तसेच 4 व्हीलर धारकांना सुद्धा विनंती आहे की सीट बेल्ट लावून 4 व्हीलर चालवतील। त्यामुळे उद्यापासून सर्व नागरिकांना सक्त सूचना आहे की ते दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करतील। हेल्मेट न वापरल्यास 1000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल, पण दंड दिल्यापेक्षा जर 1000 रुपयाचा आपण स्वतःसाठी जर हेल्मेट वापरलं तर आपल्या स्वतःची आणि त्याचप्रमाणे आपण कुटुंब प्रमुख असल्या कारणाने आपल्या कुटुंबाची काळजी घेता येईल। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की उद्यापासून दुचाकी धारकांनी हेल्मेटचा वापर करतील। सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।